नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा जी.आर. पाहणार आहोत. या जी.आरमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जावर 1% व्याज सवलतीसाठी शासनाकडून निधी वितरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तर हा जी.आर. 23 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या जी.आरची बेसिक माहिती पाहूया. तर विभाग सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग. दिनांक 23 मार्च 2026. विषय शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्जासाठी 1% व्याज सवलतीसाठी निधी वितरण. तर या योजनेचा उद्देश पाहूया. तर शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज मिळावे, बँकांकडून 60% व्याजाऐवजी 6% दराने कर्ज देणे आणि उरलेला 1% व्याज सरकार भरते, म्हणजेच शेतकऱ्यांना कमी व्याजाचा फायदा. नंतर आता महत्त्वाचा निर्णय. तर 2025-26साठी एकूण तरतूद ₹100 कोटी, आधीच वितरित ₹20.56 कोटी आणि आता वितरित होणारा उर्वरित निधी ₹79.43 कोटी. हा संपूर्ण उर्वरित निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर कोणाला फायदा होणार? तर 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेणारे शेतकरी, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका आणि काही खाजगी बँका, या बँकांना सरकारकडून 1% व्याज भरपाई मिळते. नंतर अंमलबजावणी कशी होणार? तर निधी बँकांना दिला जाईल. बँकांनी शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज द्यायचे आणि उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट द्यावे लागेल. सरकार, सहकार आयुक्त पुणे यांच्यावर नियंत्रण. नंतर महत्त्वाच्या सूचना. तर निधी योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक. खर्चाचा अहवाल शासनाला द्यावा लागेल आणि वित्त विभागाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक. तर शेतकऱ्यांसाठी काय फायदा? तर कमी व्याजदर, स्वस्त कर्ज, शेतीसाठी आर्थिक मदत आणि उत्पादन वाढण्यास मदत. तर मित्रांनो, हा जी.आर. शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण यात थेट व्याज सवलत मिळते. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी.आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपले टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी.आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी.आर. अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.